आज आहे पातोड्याच्या भाजींचा प्लॅन. तर मसाल्याला छान असं तेल सुटलंय. आता बघू शकता तुम्ही. आणि इकडे पातोड्यांचं लाटणं चालू आहे. आता याच्यामध्ये ना तेल सुटलंय तर पाणी टाकून घेते. जास्त नाही करायची बिकॉज ती ना संपत नाही मग जास्त करून. लिमिटेडच करणार आहे. आता 1 ग्लास पाणी टाकलंय, अजून 1 ग्लास टाकते. हे बघा, अजून 1 ग्लास टाकलंय मी याच्यामध्ये. थोडंसं मीठ टाकते त्याच्यात आणि उकळी फुटली की मी त्याच्यामध्ये टाकणार आहे पातोडी. आता टाकते मी मीठ. चांगली अशी उकळी फुटू देणार आहे त्याला. पीठ खाली याच्यासाठी जास्त लावते कारण की ना हे पटकन निघाल्या पाहिजे ना आपल्याला जेव्हा टाकायचे असतील भाजीत तेव्हा. आणि पीठ थोडंसं निब्बर मळून घेतलंय मी कारण ॲज यू नो बेसन असं चिकट होऊन जातं बेसन. आणि मळायला पाणी जास्त लागतच नाही बेसन पिठाला. कधी ते जास्त होऊन जाईल कळतच नाही आपल्याला. त्याच्यामुळे मग मी ना खूप असं एक 2 थेंब पाण्याची टाकली आहे आणि त्याच्यामध्ये हा एक गोळा मळालेला आहे. बघू शकता तुम्ही 1-2 थेंबात. हे बघा असं व्यवस्थित असं तयार झालंय. आता मी त्याला कट करणार आहे लाईक दिस. एवढंच टाकणार आहे बिकॉज कमी लोक आहोत ना मी, त्याच्यामुळे मग जास्त होऊन जातात त्या पातोड्या. 2 गोळे जरी मळले गेले ना पातोड्यांसाठी तरी पण ते खूप ओव्हर होऊन जातात, उरते भाजी. त्याच्यामुळे मी मापातच 1च गोळा होईल असं केलंय. कोणी कोणी तिरपं पण कापतं. आपण पण ट्राय करूयात तिरपं. बघू कसे दिसतात ते. ही ऍक्च्युली पातोड्यांची भाजी ना माझ्या मिस्टरांना फार आवडते. त्यांच्यासाठी स्पेशली बनवणं चालू आहे. बस हे कट झाले. आता एक असे काढायचे आणि भाजीत टाकायचे. भाजीला उकळी फुटल्यानंतर तर दाखवते मी भाजीला उकळी फुटली की नाही. बघा भाजीला छान अशी उकळी फुटली आहे. तर आपण भाजीत सोडून देऊयात ती. असे डायरेक्टही टाकून दिले ना घाईमध्ये तरी पण चालतं ते बिकॉज ते उकळताना मोकळे होऊन जातात. यू कॅन. हे बघा मी घाई जर असली ना मी डायरेक्ट सोडते कारण आपण ऑलरेडी कट केले ते आणि ते सेपरेट होऊन जातात आतमध्ये उकळताना तसे. हे बघा एवढी प्रोसेस करतो आपण तेव्हा आपण होतात. आणि आता हे टाकल्यानंतर आहे ना ह्या रश्शाला पण चांगला घट्टपणा येईल आता. आणि एक मी थोडीशी वेगळी ऍड करणार आहे. मी कसुरी मेथी टाकणार आहे आज याच्यामध्ये. आय डोंट नो टेस्ट कशी येईल. मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे कसुरी मेथी. थोडं पनीरच्या भाजीसारखं आहे ते. हे बघा मी आता कसुरी मेथी घेतली आहे. थोडीशी काढून घेते हातात. आय डोंट नो हाऊ विल बी द टेस्ट बट ट्राय करणार आहे मी. तिला अशी मॅश करून घेणार आहे आणि अशी टाकून घेणार आहे आणि छानशी उकळू द्यायची. आता ॲक्च्युली माझा राईस रेडी आहे बनवलेला. राईस आधीच टाकलेला होता मी. तर आता ही साईडला ठेवून घेते छोट्या गॅसवरती. आणि तुम्ही साईड बाय साईड भाकर चपाती करू शकता. भाकर ॲक्च्युली मी करणार आहे पण स्पृहा भाकर खात नाही. तर जेव्हा स्पृहाचे पप्पा येतील तेव्हा त्यांच्यासाठी गरम कडक भाकर लागते त्यांना. थंड झालेली वगैरे नाही. तर मग मी त्यांना तेव्हाच गरम करून देईल.
आता तात्पुरती चपात्या वगैरे बनवून घेते. तवा चपात्या 2-3च करणार आहे, स्प्रूवासाठी आणि माझ्यासाठी. तर जास्त काही नाही होणार त्याच्यात. भाकरच बनवायची नंतर. तेल पातोड्याच्या भाजीचा ना मसाला नाही मी टाकला, ॲक्च्युली रेकॉर्ड नाही केला, तर मी आता सांगून देते ओरली. थोडेसे धने, थोडेसे तांदूळ, खोबरं संपलेलं आहे माझं त्याच्यामुळे खोबरं नाही टाकलं मी. एक कांदा भाजून टाकला आहे आणि आपली हरभऱ्याची डाळ, चण्याची डाळ ती टाकली थोडीशी, बस. थोडी कोथिंबीर ग्रीन असली आपली, किंवा ग्रीन कोथिंबीरच्या दांड्या असतात ना त्या टाकायच्या. हे बघा कशी मोकळे झाली, जर तुम्हाला बघू शकत असाल तुम्ही तर. हे बघा मी कशा टाकल्या होत्या, एक एक पातोडी मोकळी झालेली आहे. आणि ह्या जशा जशा शिजतील ना, तर आता हा रस्सा खूप असा पातळ फील होतोय आपल्याला. तर जसं जसं ते उकळेल ना, तशी तशी ती भाजी खूप छान अशी घट्ट होत जाईल. जशी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तिला येऊन जाते. तर मस्तपैकी तवा गरम झाला आहे. मी चपाती टाकून घेते साइड बाय साइड. अजून दुसऱ्या चपात्या पण लाटून घेते पटकन. बघू शकता भाजी घट्ट झाली आहे, घट्टसर झाली आहे आणि शिजली पण आहे छान. तरी थोडी उकळू देणार आहे मी अजून, आणि स्क्रू आला तोपर्यंत जेवायला देऊन देते. आता वाजले आहे संध्याकाळचे 7:15. 7-7:30 आमच्या जेवणाचं टायमिंग आहेच. 7 ते 7:30च्या दरम्यान डन. या सगळे जेवायला. तर रेडी आहे स्पृहाची भात, त्याच्यावर थोडा रस्सा, एक चपाती आणि थोडीशी भाजी. चला तर मग मी आता तिला जेवू घालते. स्टे ट्यून गाईज.
गाईज, तर आता आम्ही जेवण करून घेणार आहोत आणि आता मी करते हे आपल्या ब्लॉगची आता करत आहे एंड. टिल देन स्टे ट्यून, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. बाय.